मुंबईसह MMR रिजनमध्ये CNG गॅस हा प्रति किलो 2 रुपयांनी महागलेला आहे। सध्या मी CNG पंपवर आहे आणि CNG पंपवर जर आपण वाढलेले दर बघितले तर मध्यरात्रीपासून CNG हा 2 रुपये प्रति किलोनी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। इथे आपण बघतोय 82 रुपये प्रति किलो CNGचा दर होता आणि आता आपण जर रेट बघितला तर 2 रुपयांनी वाढत 84 रुपये प्रति किलो CNG गॅस झालेला आहे। आणि याचा सगळ्यात जास्त फटका हा रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्यासोबतच ज्या गाड्या जे सर्वसामान्यांच्या ज्या खाजगी गाड्या CNG वर चालतात त्यांना बसणार आहे। साधारणपणे आपण जर याचं कारण बघितलं तर पश्चिम आशियाई देशांमध्ये सध्या जे संघर्ष सुरू आहे त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात निर्माण झालेला व्यत्यय आणि इंधन खरेदीचा वाढता खर्च, त्यासोबतच आपण बघितलं तर कच्च्या तेलांच्या वाढत्या किमती आणि एकूणच रुपयाने झालेलं अवलंबून या सर्व घटकांमुळे वायू खरेदीचा खर्च हा वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला या CNG दरवाढीवर आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्यामुळे साधारणपणे आपण बघितलं तर लाखांचा आकडा आहे ज्या मुंबईमध्ये टॅक्सी असतील किंवा रिक्षा असतील ज्या CNG वर चालत असतात। आणि साधारणपणे जर आपण तो आकडा बघितला तर 4,70,000 ऑटो रिक्षा, त्यासोबत 1,60,000हून अधिक टॅक्सी, त्यासोबतच 5 लाख खाजगी वाहनं ही CNG वर मुंबई आणि MMR रिजनमध्ये चालतात। आणि त्यामुळे या सगळ्याचा फटका या लाखो ऑटो रिक्षा चालक त्यासोबतच ज्यांची खाजगी वाहनं आहेत त्यांना बसणार आहे। कॅमेरामॅन अजित कदम समी वेदांत ने ABP माझा मुंबई।